हे मस्त वॉटरमेलनचं ड्रिंक तयार करायचं आहे. पण त्याच्या आधी मी काय करणार आहे, त्याच्यातल्या जरा बिया काढून घेणार आहे. ठीक आहे, कलिंगडाच्या थोड्याशा बिया बाजूला काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला हे ड्रिंक तयार करायचं आहे. तोपर्यंत शुगर सिरप पण हा थंड होतो आहे. आणि हे करण्यासाठी आपण काय केलं, एक वॉटरमेलनचा बोल करून घेतलेला आहे आणि बाकीचे थोडंसं याचे ज्या बिया असतात त्या काढून घेतलेल्या आहेत कलिंगडाच्या. आणि शुगर सिरप माझ्याकडे रेडी आहे. शुगर सिरपमध्ये मुख्य म्हणजे मी थोडंसं त्याच्यात आलं टाकलं आहे, त्याच्यामुळे तो एक फ्लेवर्ड असं हे शुगर सिरप आपला तयार झालेला आहे. आता मला काय करायचं आहे, आता मी याच्यातमध्ये मिक्सरच्या बोलमध्ये आपण घेऊया कलिंगड. याच्यात जाणार आहे 1 चमचा लिंबाचा रस, 1 किंवा 1.25 चमचा टाकू आपण. त्याचबरोबर याच्यात आपण एक थंड केलेला शुगर सिरप टाकूया, एक 4 ते 5 चमचे. थोडंसं ब्लॅक सॉल्ट आणि सॉल्ट. त्याचबरोबर याच्यात आपण थोडीशी पुदिन्याची पानं पण टाकूया. पुदिन्यामुळे कसं ते रिफ्रेशिंग असं असतं ना पुदिना, त्याच्यामुळे पुदिन्याची पानं पण आपण टाकणार आहोत. बस हे झालेलं आहे. आणि आता याच्यामध्ये मी टाकणार आहे आईस क्यूब. मी फ्रीजमध्ये ठेवलेलं ते आईस क्यूब ते घेऊन येतो. वाह, आईस. आणि आता याला मस्त थोडं फिरवून घेऊ. मस्त त्याचं चिल्ड मस्त ड्रिंक तयार झालेलं आहे. बरं, मी याला गाळणार नाही कारण की मला फायबर त्यातलं पाहिजे. तर हे सर्व करताना मी याद करतोय. पण तुम्ही मुलांना देताना समजा तुम्ही कलिंगडामध्ये केलं तर त्याला काढून आपल्या लेडलनी काढून ग्लासमध्ये तुम्ही देऊ शकता आणि त्यांना डायरेक्ट पिऊ शकता. कारण की कसं आहे की त्याला स्ट्रेन केल्यानंतर मला असं वाटतं की सगळं त्याच्यातलं फायबर जातं. तर त्या दृष्टीने मी तसंच न गाळताच हे ड्रिंक सर्व करणार आहे. चिल्ड असं हे वॉटरमेलन ॲक्वाफ्रेस्का ड्रिंक आपलं तयार झालेलं आहे. मी याला फक्त थोडंसं गार्निश करून घेणार आहे. आपलं ड्रिंक तयार आहे. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. वॉटरमेलन ॲक्वाफ्रेस्का बनवण्यासाठी लागणारे साहित्य: कलिंगड, पुदिन्याची पानं, साखर, लिंबाचा रस, लिंबू, चिरलेलं आलं, काळं मीठ आणि साधं मीठ. कृती: एका खोलगट पॅन मध्ये पाणी गरम करून त्यामध्ये साखर आणि बारीक चिरलेलं आलं घालून नीट उकळून घ्यावं. कलिंगड मध्यभागी कापून त्याचा आतील गर काढून घ्यावा. मिक्सरच्या भांड्यात कलिंगडाचे काप घेऊन त्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस, 4 ते 5 चमचे शुगर सिरप, काळं मीठ, चिरलेली पुदिन्याची पानं आणि बर्फाचे तुकडे घालून त्याचा ज्यूस तयार करून घ्यावा. तयार वॉटरमेलन ज्यूसची सजावट करून सर्व्ह करावा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली?
तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.